साहेब देतील ते पद ज्याच्यामध्ये कुठेतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी घेईल. कोणाचं नाव सुचवलंय प्रदेशाध्यक्ष पदाला बैठकीत तुमच्या अंतर्गत? अशी अनेक नावं सुचवली होती. त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच पवारसाहेब पुढे करतील. शशिकांत शिंदे 15 तारखेपर्यंत थांबूया. आज 11 तारीख आहे. मागं पडलं. कुठलं तुम्ही सुचवलेलं नाव सुनील भुसारांना मागं पडलं. कुठलं नाव? आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं. जी 4 नावं सुचवली होती त्यातली आता योग्य अशी चर्चा सुरू आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्षपद मला मिळेल, पण तशी चर्चाच झाली नव्हती. तसंच मी तुम्हाला सांगतोय काय अशी ठराविक महत्वाची पदं आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्वाची पदं आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल. ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असू शकते. कार्याध्यक्ष असणार नाही असणार हे 15 तारखेला अध्यक्ष डिक्लेअर होतील असं मला वाटतं. आणि त्यानंतर काही दिवसात बाकीची पदं त्या ठिकाणी दिली जातील. असं मला वाटत नाही ते ईडीला घाबरतात, कशाला घाबरतात. त्यामुळे ही चर्चा असते. अनेक लोक जे घाबरलेले आहेत ते आता शिफ्ट झालेले आहेत, ते आता सरकारमध्ये जाऊन बसलेले आहेत. विचारासाठी जेव्हा आपण लढतो तेव्हा सोपं नसतं. अनेक अडचणी सोसाव्या लागतात. कष्टातून एखादी कंपनी आपण मोठी केलेली असती त्याच्यावर सुद्धा हे लोक अडचण आणताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. एखाद्या लोकांकडे संस्था असतात, त्या संस्थेला सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आणलं जातं. आता कुणाल पाटील आहेत, आता पुरंदरची चर्चा तिथं सुरू झालेली आहे. मग कुठेतरी त्यांच्या संस्थेवर व्यवसायावर दबाव टाकून अडचणीत आणून मग कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. आत्तापर्यंत आम्ही सुद्धा अनेक अडचणीला सामोरे जाऊन सुद्धा विचाराबरोबर राहिलेलो आहोत. जर सगळेच त्यांच्याकडे गेले मग लोकांसाठी लढणार कोण असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडतो. म्हणून आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर त्या ठिकाणी लढत आहोत. अनेक लोक दबावामुळे विकासाची कामं मिळावी, व्यवसायाला काही अडचणी आल्यात त्या सुटाव्यात यासाठी सुद्धा निर्णय घेऊ शकतात. आता जे जगताप भाऊ माजी आमदार तुम्ही नाव घेताय ते खरंच जाणार आहेत का नाही हे माहीत नाही. पण काँग्रेसचा राजीनामा, पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी दिला असं आम्हाला कळतंय. आणि जेव्हा असं होतं आणि चर्चा फार वरपर्यंत जाते मग कुठेतरी निर्णय तो घेतला जाऊ शकतो. जसं कुणाल पाटलांनी निर्णय तिथं घेतला, ठोपटेंनी तिथं निर्णय घेतला. म्हणजे अजितदादांचे आमदार कुठे आहेत तिथं बीजेपी उमेदवार घेत आहे. जसं की आपण जर बघितलं तर मुळशी तो भाग आहे, तर तिथे जे आता अजितदादांचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात ठोपटे भाजपने काँग्रेसमधून घेतले. आता पुरंदरमध्ये आपण जर बघितलं तर तिथे माजी मंत्री हे शिवतरे साहेब आहेत. आता ते कुठल्या पक्षाचे? शिंदे गटाचे आहेत. तिथं आता जर जगताप बीजेपीत जात असतील तर बीजेपीने तिथं सुद्धा शिंदेच्या विरोधात एक पर्याय उभा केला. म्हणजे असं दिसतंय की असे नेते म्हणजे भाजपकडे नेते नाही आहेत म्हणून बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात. आणि जे आहेत जे प्रामाणिक आहेत त्यांना संधी दिली जात नाही मुनगंटीवार साहेबांसारखी. आणि मग तिथं आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर या तिघातच भांडणं होतील. आणि 2029ला आम्ही जे विचाराबरोबर राहिलेलो आहोत त्यांना नक्कीच लोक पाठिंबा देतील, ताकद देतील असं आम्हाला वाटतं. लोकसभा मजबूत करते बारामती. बघा, लोकसभेचं टार्गेट त्यांचं नक्कीच असेल. लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा राहतो हे तिथं बघतील. आणि मग विधानसभेला वेगळं लढायचं का एकत्र लढायचं असा निर्णय त्या ठिकाणी ते घेतील. दादा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं म्हणणं की फडणवीस उदार मताचे आहेत, ते बीएमसीचं महापौरपद मित्र पक्षाला पण देऊ शकतील. कारण जसं 2017मध्ये त्यांनी शिवसेनेला महापौरपद देऊ केलं होतं. फडणवीस साहेबांचं उदारपण हे राजकारणासाठी 100% आहे. सत्तेत येण्यासाठी ते मोठं मन दाखवू शकतील. एकदा सत्तेत आले, मित्रपक्षाला जवळ केलं, नंतर चाणक्य नीतीच्या माध्यमातून त्या मित्रपक्षाला संपून सुद्धा टाकतील. पण हुशार नेते. पण माझा हाच प्रश्न आहे की अधिवेशन आत्ता चालू आहे, लोकांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी उदारपण त्यांचं त्या ठिकाणी कुठे आहे? तिथं तुम्ही निधी देत असताना संकोचित विचाराने निधी कमी करता, लोकांना निधी तिथं देत नाही. आणि आज जे रवींद्र चव्हाण साहेब तिथं बोललेले आहेत त्यांची कदाचित अपरिहार्यता झालेली आहे. मुंबईत हे भाजपचं चालेल असं वाटत नाही. आज तुम्ही जर बघितलं तर मराठी विरुद्ध अमराठी असा लढा आता दुर्दैव असं मुंबईमध्ये त्या ठिकाणी आता उभा केलेला आहे. ते करून सुद्धा कदाचित भाजपला यश येत नसावं म्हणून कुठं जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून
शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असले अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत. आता जयंत पाटलाची जी काही घुसमट होत होती ती आता थांबली असावी.